पावसाच्या अनिश्चिततेमध्ये कशीबशी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता बोगस बियाण्यांचा सुद्धा मोठा फटका बसलाय। विदर्भामध्ये पेरणीनंतर 10 दिवस उलटून सुद्धा सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या सगळ्या जिल्ह्यांमधनं तब्बल 2382 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्यात। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई आणि बोगस बियाणं विक्री बंद करण्याची मागणी होती। उगवण क्षमतेमध्ये बऱ्याचशा अडचणी असल्याचं दिसून येते। तर या अनुषंगाने कृषी विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत। असे साधारणपणे 2500 क्विंटल बियाण्याचा साठा आपण विक्री होण्यापासून रोखलेला आहे। त्याची किंमत 3,80,00,000 आहे आणि याचे नमुने काढून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेले आहेत।